आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गावाकडला रविवार, म्हणजे गावाकडील रविवार कसा जातो. तर मग आता सकाळ सकाळ निवांतपणे उठलो. मग आता गावाकडं सकाळचं उठलं आणि गार पाण्याने आंघोळ करायचा आनंदच वेगळा असतो. गार पाण्या मस्तपैकी आंघोळ करायचं. तर आपण व्यायाम करतो त्याच्यामुळं गडीभर आरशामध्ये बघायचं की आपली बॉडी कशी दिसती, आपण कशी दिसतो, किती हँडसम दिसतो का किती भंगार दिसतो. तर मग एकदा बघून घेतलं का मनाला शांती भेटते. आणि आपण आता धर्म तर म्हणायचं नाही, पण आपलं लावायचं मला त्याशिवाय जमत नाही. कपाळाला टिक्का लावायचा. मी काय चहा पित नाही. मग गावाकडं चहा पाणी होत असतं, पण मी चहा पित नाही, त्यामुळे मी डायरेक्ट जेवण करत असतो. जेवायला घ्यायचं निवांतपैकी जेवायचं. आणि तिथून मोर पुढं आपला गावाकडील रविवार सुरू होतो. बाकीच्यांचं तरी रविवारचं दुसरा कशाचा मटणाचा त्याचा बेत असतो, पण आपल्याकडे तसं काहीच नसतं. आपण शुद्ध शाकाहारी आहोत, त्याच्यामुळं आपलं निवांतपैकी घरी येऊन गोठ्यावरती यायचं. आणि आता 10 वाजल्याला ऊन पडलेले. मी पहिले गुराला पाणी पाजून घेतो आणि खायला पण टाकतो. बाकी तरी याचा काय चाललंय, लाकूड खातंय. तर गाईज आता गुरांना खायला टाकून झाले चारा पाणीवर का हे पाहू शकता. आणि आता इथून पुढं मी काय करत असतो हे का, आपल्या तरी इथं ऊन येतं स्टुडिओवर, इथं साईडला बसतो बरं का. गाईज तर इथं बसूच तर दम निघत नाही. आता 12 वाजल्या, ऊन बघा किती पडले. आणि ह्या उन्हात जायचं आता सरपण आणायला. काय कारण असू शकते ते आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा, नाही तर तुम्हाला माहिती असते तर बा जाऊ द्या, वेळ न घालता जाऊत. पहिले डोकं धुवून घेऊ, कारण की ऊन लागत आहे त्याच्यामुळे डोकं धुतलंच पाहिजे, नाही तर ऊनाचं लय अवघड आहे. डायरेक्ट मध्ये डोकं धुवून पाणी लय खाली गेले त्याने डोकं बुडाना. असंच पाणी वाटतं डोकं गाईज. ऊन लई आहे, डोकं तर ओलं फिरच पाहिजे ना. आता डोकं ओलं केलंय, चला जाऊत. आता तुम्हाला दाखवतो सरपंच किती क्लिप मध्ये बघत राहा फक्त. म्हणजे तू कुठं चालला, तू न घेऊ होय माग रे. गुराय पैसे थांब आपल्या. चला तर काही आता आलो बरं का. आल्याला मग खावायला लागले म्हणजे केस ते जॉब केली. काय झालं माझ्या केसाला तुम्हीच सांगा. वाटतंय काय झालं. आंघोळ कर पहिले, ते उगाच आप केल्यावर दिसायला पलीकडे बादली करून केली आंघोळ करतो. नाही कशाला हे बघा नख यायचे, नखात घाण बघायची अशी असते का. वाढलेली जातात त्याला काय मी काय करा. काय ना मिल्कीटर नाही का जरा कपडे माळवले तर मग कसला झाला असतो आज, मला पटतच नाही. स्थळ बघ आंघोळ करून काही झालंय का, मलाच नाही वाटत. हा नाही वाटत पण आंघोळ करतो. बरं गाईस असा असतो आमच्या गावाकडचा रविवार. रविवारचं डबल आंघोळ असते. आता पाणी भरलेलं आहे बरं का, त्याच्यामुळे आता पवायला कोणी जात नाही, त्याच्यामुळं दुपारून आंघोळ करीत असतो. आज रानात गेलतो त्याच्यामुळं डबल एकदा आंघोळ करीतो. तर गाईस आज जेवणामध्ये आहे या शेव बाजारातून आणलेली बरं का. तिथं आपली अशीच खाता असतो. याच्यात वांग्याची भाजी आणि याच्यात हे चपाती नाही, ही शिळी चपाती बरं का, ही बंड्याला टाकायची.
जगात तो खाईन ती. आणि मला खायला येता भाकरी. चला आता मी जेवण करून घेतो, तुम्ही पण चला जेवायला. आता जेवण करून चले बरं का. आणि आता आपल्याला गोठं जायचं आहे, त्यासाठी शर्ट करावं लागेल. असं उघडं जमायचं नाही गाईज. कोणता घालू कोणतं घालू, हे ब्लॅक कलर नंतर गाडी निळं गाडी तो. आणि कसं दिसतंय का ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. गरम होतंय घरात. गाईज कसं वाटतं टी शर्ट. चला मी मोबाईल खिशात ठेवून देतो. नाही तर हे आता ठेवतो. मी 2 पॅन्टी घातलेल्या आहेत. याचा खिसा फाटला आहे त्याच्यामुळे हे पॅन्ट ठेवावं लागतं काहीच. मोबाईल हाल बघा कसे चालते तर. चला आणि आता गोठ्या आलोच. गुरायला पाणी बिणी पाजून झालं का लगे रानात जाऊन सरपणाची मुळी घेऊन यायची. कारण की रविवारचं मम्मीला सुट्टी असते, त्यामुळे मग आम्ही रविवारी सगळं काम उरकीत असतो. तेव्हा आता मम्मी तो मोर आली तिने गुरावर पाणी पाजायला सुरुवात केली. आता पाजीचंच पाणी आणावं लागत नाही तर. मोकळं झालंय. हे पाठीला सोडितो ना मोकळं दम. बघा बाहेर ऊन किती गायचं अजून. जर तर मी पाणी घेऊन येतो. आणू पाणी हांडा आणि गागर दोन्ही नेतो, म्हणजे होईन येते 2 खेपातच. हे बघितलं गाईस काय हे कोयता आहे. आणि आता तिथे बांधून असते तर इथून आहे ना वाट. इथून बघ ना त्या शिवरी झाडाच पाला तोडायची बरं का. त्याच्यामुळं त्या बिथाडावर चढावं लागणार आहे. नाही तर इकडंच जावं लागेल. कारण की शिळी आमची गवत खात नाही, खाती त्याची खाऊन तरी किती खाणार. हा ह्या त्या झाडाच पाला आहे. ह्या लाकडावरून चढायचं. हे बघा काहीच किती गाच पाणी येतं. आणि त्या दिवशी आमची ईद हरवली होती, आम्हाला मिळत नाही लागला. कसा बसा इथून पलीकडच गेलो, तिथून इथून उतरलो, एवढा पाला काढलाय. शी पाला बघितलं तेव्हा बीक ती नसती, त्याच्यामुळे आता पहिले तरी पाला टाकून जाईल. त्या आवाज ऐका तुम्ही.
किती बेकार इथं जीवाची किती तडफाड तडफाड चालली बघा. झालं काम आपलं. आपली हे बघा आपल्या अशी गुरं इथं मस्तपैकी यांना खायला टाकायचं, पाणी पाजायचं, निवांत यांच्यापैकी बसायचं दिवसभर मन मोकळं. रविवारच्या दिवशी लोक बाहेर फिरायला जातात, पण तुम्ही गावाकडे जेवढा आनंद घेता रविवारच्या दिवशी हा आनंद तुम्हाला विकत सुद्धा घेऊन भेटणार नाही. किती भारी वारं सुटतं एकदम मस्तपैकी, पक्ष्यांचा किलबिलाट हा पूर्ण असं हे हे असलं वातावरण, हे असे वारं वावदान हे भेटेल का तुम्हाला विकत घेऊन? गाई भेटत असतील तर कमेंटमध्ये सांगा, तर मग काहीच अडचण नाही, पण हे विकत घेऊन सुद्धा भेटू शकत नाही.